बांगलादेशचा एपिक चोक सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर. महिला विश्वचषक 2025 मधून आलेली एक अत्यंत दुःखद बातमी. बांगलादेशचा संघ अधिकृतपणे सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. श्रीलंकाविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय विजय मिळवण्याची बांगलादेशला एक सुवर्णसंधी होती, पण त्यांनी ती अक्षरशः फसवी. नवी मुंबईतील कमी धावसंख्येच्या या सामन्यात जेव्हा बांगलादेशला 12 चेंडूत फक्त 12 धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात 6 विकेट्स होत्या, तेव्हाच त्यांचा डाव अचानक कोसळला. 7 धावांनी पराभव स्वीकारून त्यांनी श्रीलंकेला या विश्वचषकातील पहिला विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना निगार सुलतानाच्या 77 आणि शर्मीन अख्तरच्या 64 धावांच्या शानदार खेळीमुळे बांगलादेशने सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. कर्णधार सुलतानाने अर्धशतक पूर्ण करून विजय जवळजवळ निश्चित केला होता. 12 चेंडूत 12 धावा असताना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी विशेषतः सुगंधिका कुमारी आणि कर्णधार चामरी अठ्ठापथ्थूने जादू केली. अखेरच्या षटकात अठ्ठापथ्थूने गोलंदाजीची जबाबदारी घेतली आणि दबावाखाली बांगलादेशच्या फलंदाजांनी एक करून विकेट गमावल्या. निगार सुलताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाली आणि बांगलादेशचे स्वप्न भंगले. तत्पूर्वी श्रीलंकेचा डावही 184/4 वरून कोसळला होता. हसिनी परेराच्या 85 आणि अठ्ठापथ्थूच्या 46 धावांच्या जोरावर त्यांनी 204 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण बांगलादेशचा अखेरच्या क्षणी झालेला पराभव हा चाहत्यांसाठी नक्कीच वेदनादायक आहे. हा पराभव बांगलादेशसाठी केवळ पराभव नाही, तर तो एका जवळ आलेल्या विजयाचा चोक आहे.